मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सरळ सेवेची म्हणजेच परमनंट पदांसाठी गट ड संवर्गातील विमोचक, फायरमॅन रेस्क्यूअर या पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात आलेली आहे. 26 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील ते 17 मे 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत. या ठिकाणी एकूण 150 जागा भरल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये पाहू शकता SC कॅटेगरीसाठी 20, ST कॅटेगरीसाठी 10, VJA साठी 4, NTB साठी 4, NTC साठी 4, त्यानंतर NTD साठी 3, SBC साठी 3 आणि OBC कॅन्डिडेटसाठी 29, EWS साठी 15 आणि SEBC साठी 15 आणि ओपन कॅटेगरीसाठी 43 अशा मिळून 150 जागांची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये तुमची वेतन श्रेणी किती असेल तर S6 19,900 ते 63,200 प्लस सर्व भत्ते देखील याच्यामध्ये असतात. तर गट ड पद आहे, परंतु पेमेंट या ठिकाणी चांगलं आहे. तर या पदासाठी तुमची पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच 10वी पास तुम्ही असणं गरजेचं आहे. 10वी पास नंतर तुम्ही राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा जो 6 महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आणि तुमचं वय या ठिकाणी खुल्या प्रयोगासाठी 18 ते 30 वर्ष, राखीव प्रयोगासाठी 18 ते 33 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. आता तुमची शारीरिक अर्हता काय लागेल पहा या पदासाठी. उंची पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर अनवणी लागेल, महिला उमेदवारांना उंची 162 सेंटीमीटर अनवणी लागेल, वजन पुरुष उमेदवारांना 50 किलोग्रॅम, महिला उमेदवारांना देखील 50 किलोग्रॅम लागेल, छाती फक्त पुरुष उमेदवारांसाठी लागेल, न फुगवता 81 सेंटीमीटर आणि फुगवून 86 मीटर, किमान 5 सेंटीमीटरचा फुगवणे आवश्यक आहे, म्हणजे 5 सेंटीमीटरचा फरक असणं गरजेचं आहे. त्यानंतर दृष्टी विचारलेली आहे, वर्णदा आजारापासून मुक्त असावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता तुमची या ठिकाणी निवड कशी होईल पहा. तर तुमची शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा होणार आहे. तर शारीरिक क्षमता चाचणी जी आहे पुरुष उमेदवारांना 1600 मीटर धावणं 30 गुणासाठी असेल, महिला उमेदवारांना 800 मीटर धावणं 30 गुणासाठी असेल आणि जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकी लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन सीडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या सीडीने खाली उतरणं याच्यासाठी 20 मार्क्स आहेत आणि महिला उमेदवारांना देखील त्यासाठी सेम 20 मार्क्स असतील. त्यानंतर 50 किलोग्रॅम वजनाची मानवीय प्रतिकृती जी आहे खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे 20 मार्क पुरुष उमेदवारांना, त्याच ठिकाणी महिला उमेदवारांना देखील त्यासाठी 20 मार्क्स असतील, परंतु वजन फक्त 40 किलोग्रॅम असेल. त्यानंतर पुरुष उमेदवारांना 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणं आणि उतरणं 20 गुणासाठी असेल आणि महिला उमेदवारांना रस्सीवर चढण्यासाठी नसणारे फक्त गोळाफेक असेल 10 मार्कासाठी. पुरुष उमेदवारांना पुलअप्स असतील 20 10 मार्कासाठी, महिला उमेदवारांना पुलअप्स नसतील त्यांना लांब उडी 10 मार्काची आणि पुशअप 10 मार्कासाठी असतील. तर असे म्हणून 100 गुणांची ही शारीरिक क्षमता चाचणी तुमची होईल. त्याच्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीनंतर तुमचं मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षामध्ये तुम्हाला 100 गुणांचीच लेखी परीक्षा असेल, ज्याच्यामध्ये 10वीच्या बेसवरती तुमचा सिलेबस असेल, याचं नॉर्मलायझेशन देखील होणार आहे परीक्षा झाल्यानंतर. तर याच्यामध्ये पहा 2 तासाचा वेळ तुम्हाला असणार, म्हणजे 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर MCQ टाईप क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील आणि याच्यामध्ये पहा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अग्निशमन संदर्भात म्हणजे तांत्रिक प्रश्न याच्यामध्ये असतील. तर हे सर्व प्रश्न जे आहे तुम्हाला 100 प्रश्न 100 गुणांसाठी या ठिकाणी विचारले जातील आणि शारीरिक चाचणी 100 गुणांची, अशी मिळून 200 गुणांची तुमची या ठिकाणी ही परीक्षा जी आहे ती होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे फक्त ऑनलाईन पद्धतीने. यासाठी ॲप्लिकेशन फी खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये आहे, राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी कुठलीही फीज आकारण्यात आलेली नाही. तर ही जाहिरात डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरती पाहायला भेटेल. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या या मराठी मॉनिटर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.